जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. हिवाळा स्पेशल पाहणार आहोत आपण बर्फी. अगदी कमी साहित्यात आणि अगदी कमाल लागणारी, कधी केली आणि कधी संपली तुम्हाला कळणारच नाही अशी पौष्टिकतेने भरलेली बर्फी आहे. चला तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे खजूर आणि शेंगदाणे. साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही, फक्त खजूर आणि शेंगदाण्यामध्ये आपण ही बर्फी पाहणार आहोत. अगदी कमी साहित्य आहे, जरूर करून पहा. आता हे शेंगदाणे आपण छान भाजून घेणार आहोत. 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी खजूर असं हे प्रमाण आहे. तुम्हाला जास्त जर गोड पाहिजे असेल तर थोडंसं खजूर तुम्ही वाढवू शकता. आता अगदी स्लो गॅसवरती आपण हे शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत. तुम्ही जर इथे ड्रायफ्रूट्स घातले तरीही अगदी चालेल. अशा प्रकारे तुम्ही ड्रायफ्रूट्स भाजून त्यामध्ये मिक्स करू शकता. आता शेंगदाणे आपले भाजलेले आहेत असं प्रकारे ओळखायचं, थोडंसं टरपल काढायचं आणि हे गार झाल्यानंतरच आपण याचं वाटण तयार करणार आहोत. गरम असताना वाटण तयार करू नका, पाणी सुटेल. अशा प्रकारे गार झाल्यानंतर वाटण तयार करून घेणार आहोत. अगदी पावडर अशा प्रकारे कूट करून घेणार आहोत. इथे मी टरपल काढलेले नाही, तुम्हाला जर टरपल काढायचे असतील तर तुम्ही टरपल काढू शकता. आता आपण त्याचप्रमाणे खजूरही बारीक करून घेणार आहोत. पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत आणि विदाऊट पाणी आपण हे बारीक तयार करून घेणार आहोत. पाहू शकता. आता हे आपण शेंगदाणे आणि खजूर छान मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये मिक्स करताना तुम्हाला तुपाची किंवा पाण्याची गरज लागत नाही. अगदी छान हे मिक्स होतं. गोड कमी जास्त तुमच्या ह्याच्यावर करा. अगदी हे प्रमाण योग्य आहे. 1 वाटी खजूर आणि 1 वाटी शेंगदाणे अगदी मिक्स छान होतं. अशा प्रकारे आपण हा रोल तयार करून घेणार आहोत. आता हा रोलचं अगदी समान भाग करणार आहोत आपण 3. आता हे समान भाग केलेले आहेत. आता अशा प्रकारे थोडंसं हे प्रेस करायचं आहे भाग आणि आता एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि अशा प्रकारे त्यावरती ठेवून आपण थोडंसं हे प्रेस करून घ्यायचं आणि रोल राऊंड म्हणजे गोल असा आपण त्याला शेप देणार आहोत. त्यासाठी अशा प्रकारे हे घालून पुन्हा प्रेस करून एक समान आपण करून घ्यायचं आणि अशा प्रकारे थोडंसं आपण हा राऊंड शेप देणार आहोत त्याला. अशा प्रकारे पाहू शकता 3 मी हे गोळे असे राऊंड शेपमध्ये केलेले आहेत. आता इथे मी भाजलेली तीळ घेतलेले आहेत. तुम्ही खसखसी वापरू शकता, भाजलेलेच घ्यायचे. थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि पुन्हा अशा प्रकारे आपण हे प्रेस करून घ्यायचं. अशा प्रकारे खूप छान टेस्ट लागते तिळाने किंवा खसखसने. जरूर करून पहा अशी ही बर्फी. त्यानंतर बोटाच्या सहाय्यतेने किंवा अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्यतेने मध्ये थोडासा आपण असा डिझाईन करणार आहोत. अशा प्रकारे मध्यभागी थोडंसं आपण असं प्रेस करून घ्यायचं. अगदी अलगद होती ही बर्फी. जरूर करून पहा. अगदी सोपी आहे, कमी वेळेत अगदी पौष्टिकतेने भरलेली अशी ही बर्फी आहे. मुलांना तुमच्या जरूर आवडेल आणि अगदी कमी साहित्यामध्ये. आता इथे मी 10 रुपयाची डेअरी मिल्क घेतलेली आहे. तर तुमच्याजवळ चॉकलेट कंपाऊंड असेल तरी चालेल. व्हाईट कंपाऊंड माझ्याजवळ नव्हतं, त्यामुळे इथे मी मिल्क पावडर म्हणजे थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे. अगदी तुम्हाला जर व्हाईट कंपाऊंड किंवा दूध पावडर नाही मिळाले तर चालेल, फक्त तुम्ही डेअरी मिल्कमध्ये करू शकता. अशा प्रकारे आपण हे व्हाईट कंपाऊंडमध्ये घातलेलं आहे आणि अशा प्रकारे डिझाईन केलेले आहे. आता जे आपण डेअरी मिल्क घेतलेली आहे ती पूर्ण वितळून घ्यायची. अशा प्रकारे छोटा कट मारून घेणार आहोत आणि अशा प्रकारे मध्यभागी आपण ही डेअरी मिल्क घालणार आहोत. आता हे मी एका डेअरी मिल्कमध्ये 3 रोल केलेले आहेत. अगदी पाहू शकता. जास्तच घातलेलं आहे, कमी घातलेलं नाही. अगदी 3 प्रमाणामध्ये होतात आपले हे रोल. तुम्ही जर व्हाईट कंपाऊंड जर वापरणार नसाल तर फक्त डेअरी मिल्कही वापरू शकता. आणि थोडीशी डिझाईनसाठी आपण अशा प्रकारे मध्यभागी डिझाईन करणार आहोत. अशा प्रकारे स्टिकच्या सहाय्यतेने. आणि ही फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये बाहेरच आपलं हे कंपाऊंड छान घट्ट होतं. आणि अशा प्रकारे आपण त्याचे काप करून घेणार आहोत. तयार आहे आपली शेंगदाण्याची बर्फी. अगदी सुपर टेस्टी आणि कमाल लागते. जरूर करून पहा. अगदी कमी साहित्य, कमी वेळेत. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. अगदी ही बर्फी तुमची 2 महिनाही स्टोअर करून ठेवू शकता. अगदी राहते. पॅकबंद डब्यामध्ये ठेवायची. आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी.